नमस्कार. डॉक्टर व्ही एस सिंगळे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालय, उमरखेड, जिल्हा यवतमाळ. भाग 3 सेमिस्टर 5च्या दुसऱ्या युनिटमधील आपण आरक्षणासंबंधी वेगवेगळ्या समाजसुधारकांची काय मते होती त्यासंबंधीचा विचार आजच्या या तासिकेला आपण करणार आहोत. आपण आत्तापर्यंत आरक्षणाच्या अनुषंगाने पुणे करार, गोलमेज परिषद यांचं अध्ययन केलेलं आहे. परंतु आरक्षणाच्या बाबतीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची मतविभागणी झालेली आपल्याला पाहायला मिळतं. समाजामधला बराचसा भाग हा आरक्षणाच्या बाबतीत अनुकूल आहे की आरक्षण मोठ्या प्रमाणावर असावं. वेगवेगळ्या समाज घटकांच्या आरक्षणाच्या मागणीकरिता आंदोलनेसुद्धा सुरू आहेत. संविधानामध्ये सुद्धा आरक्षणाचा समावेश आहे आणि प्रशासकीय व राजकीय पातळीवर आरक्षण हळूहळू कमी करण्याचा सुद्धा प्रयत्न सुरू आहे. अशावेळी आरक्षण असावं की असू नये, आरक्षणामुळे समाज हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो आहे की अधोगती होतं आहे, आरक्षणामुळे गुणवत्ता ही कमी होत आहे की काय, गुणवत्तेला ठेच पोचते की काय, अशाही प्रकारचा एक मतप्रवाह आपल्याला आज या आरक्षणाच्या अनुषंगाने समाजामध्ये पाहायला व अनुभवायला मिळतं. अशावेळी आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्यांनी या समाज सुधारणेमध्ये मोठ्या प्रमाणावर योगदान दिलेलं आहे त्या समाजसुधारकांची मतेसुद्धा आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. सर्वप्रथम आपण आरक्षणाच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या किंवा काहीसे त्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या एका समाजसुधारकांचं मतं आपण जाणून घेऊया. आणि त्या समाजसुधारकांचं नाव हे सर्वश्रुत अशा प्रकारचं आहे की ज्यांना आपण महात्मा ज्योतिबा फुले असं म्हणतो. की जेव्हा महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव समोर येतं तेव्हा मात्र महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कार्यांकडे डोळेझाक आपल्याला करता येणार नाही. आरक्षणाच्या बाबतीमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंची जी भूमिका आहे ती अतिशय स्पष्ट आणि स्वच्छ आणि निरपेक्ष स्वरूपाची होती असं आपल्याला पाहायला मिळतं. महात्मा ज्योतिबा फुलेंनी आरक्षणाचं समर्थन काय केलेलं आहे? महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आरक्षणाचं समर्थन करताना ते असं म्हणतात की समाजामधली वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था व अस्पृश्यता नाकारून मानवांमध्ये स्त्री व पुरुष या दोनच जाती आहेत आणि त्यामुळे आपण आज पाहतो समाजामध्ये की वेगवेगळ्या जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, वंशाच्या आणि प्रादेशिकतेच्या आधारावर समाजाचं मोठ्या प्रमाणावर विघटन होत आहे. माणूस माणसापासून दूर जात आहे आणि मग विशिष्ट घटकांना वेगळ्या सवलती, आणखीन दुसऱ्या घटकांना वेगळ्या अशा प्रकारच्या सवलती, कोणाला समाजामधून नाकारणे, कोणाला समाजामध्ये जवळ करणे, अशा प्रकारचे प्रकार आपल्याला आज पाहायला मिळतं. परंतु महात्मा ज्योतिबा फुले असं म्हणतात की मानवामध्ये अशा प्रकारची जी जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था, अस्पृश्यता ही आहे हे अशा प्रकारची नसून केवळ माणसामध्ये किंवा या समाजामध्ये दोनच प्रकारच्या जाती आहेत आणि त्या जातींचा उल्लेख करीत असताना महात्मा ज्योतिबा फुले असं म्हणतात की स्त्री आणि पुरुष ह्या दोनच जाती आहेत. बाकी माणसाचं जे रक्त आहे, माणसामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारे जातीच्या, व्यवसायाच्या आधारावर भेदभाव करणे अनुचित असल्याचं मत महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्पष्ट केलेलं आहे. आणि ते काहीशा प्रमाणामध्ये आज कोणीही आरक्षणाला नाकारत असेल किंवा समर्थन करत असेल किंवा कोणकोणत्याही प्रकारची आरक्षणाच्या बाबतीमध्ये चिखलफेक होत असेल तरी हे मात्र आज 100% लोकांना मान्य करावं लागेल की समाजामध्ये दोनच जाती आहेत, ती म्हणजे फक्त स्त्री आणि पुरुष. हे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी प्राचीन काळामध्ये किंवा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्पष्ट केलेलं आहे की मानवामध्ये केवळ स्त्री आणि पुरुष याच बाबतीमध्ये लैंगिक भेदभाव करता येईल, अन्यथा मात्र समाजाला कोणत्याही प्रकारच्या व्यवसायावरून, जातीवरून, वर्णावरून, धर्मावरून, पंथावरून, भाषेवरून भेदभाव करणं चुकीचं असल्याचं मत महात्मा ज्योतिबा फुलेंनी व्यक्त केलं आहे. आणि ते असं का? ते असं म्हणतात की समाजामधली असलेली जी विषमता आहे ती विषमता आपल्याला दूर करायची असेल. मानवामध्ये आज कृत्रिम विषमता आहे. आपण पाहतोय की पाश्चिमात्य देशांमध्ये सुद्धा, इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स या देशांमध्ये सुद्धा निग्रो किंवा श्वेतवर्णीय अशा प्रकारचा भेदभाव केला जातो. दक्षिण आफ्रिकेमध्ये महात्मा गांधीजींना गोरे आणि काळे यावरून मार खावा लागला किंवा यांना त्यांच्या रोषाला पांढऱ्या लोकांच्या किंवा गौरवर्णीयांच्या रोषाला बळी पडावं लागलं आणि त्यांना रेल्वे स्टेशनवर गोऱ्या लोकांनी मारलं.
त्यांच्यावर आगपाकड केली, चिखलफेक केली, त्यांच्यामध्ये दोष काढण्यास सुरुवात केली. आणि अशा वेळी मानवामध्ये असलेली जी कृत्रिम विषमता आहे की माणूस हा गोरा असावा की काळा असावा, लहान असावा की जाड असावा, गरीब असावा की श्रीमंत असावा, या जातीमधला असावा की त्या धर्मामधला असावा, अशा प्रकारची जी विषमता आहे ती विषमता ही नैसर्गिक विषमता, म्हणजे जी काळे आणि गोरे आहे ही नैसर्गिक विषमता आहे. गरीब श्रीमंत ही नैसर्गिक विषमता नाही, ती कृत्रिम विषमता आहे. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले असं म्हणतात की आपल्याला जी नैसर्गिक विषमता आहे ती विषमता म्हणताना नाही तर ती नैसर्गिक विविधता आहे. नैसर्गिक विविधतेमध्ये आपल्याला मेळ घालून सामाजिक समता प्रस्थापित करावा लागेल. आपल्या देशामध्ये, आपल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा, चालीरीती, रूढी, प्रथा, परंपरा यांनी थैमान घातलेलं आहे. आणि ह्या सर्व अनिष्ट चालीरीती, रूढी, प्रथा, परंपरांनी समाजाला माणसापासून दूर नेण्याचं काम केलेलं आहे. की शिक्षण घेण्याचा अधिकार हा विशिष्ट लोकांना असावा, विशिष्ट धर्मालाच असावा, अगोदर जेवण्याचा अधिकार विशिष्ट धर्माला असावा. अशा प्रकारची जी विषमता आहे हे मानवनिर्मित अशा प्रकारची विषमता आहे. कोणत्याही प्रकारच्या कारणावरून माणसाला किंवा मानवाला कमी किंवा जास्त समजणं हे चुकीचं आहे. आणि हे केवळ रूढी, प्रथा आणि परंपरांनी केलेलं आहे, अंधश्रद्धांनी केलेलं आहे. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले असं म्हणतात की सर्वप्रथम आपल्याला जर सामाजिक समता प्रस्थापित करावयाची असेल तर अस्तित्वात असलेली समाजामध्ये रुढलेली ज्या अनिष्ट चालीरीती आहेत, रूढी, प्रथा, परंपरा आहेत, ज्या कृत्रिम विषमता आहे त्या कृत्रिम विषमता दूर करणं आवश्यक आहे. आणि त्या दूर करावयाच्या असेल तर आपल्याला सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी आरक्षण देणं महत्त्वाचं आहे. आणि हे प्रत्यक्षात त्यांनी उतरलं आहे की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आणि म्हणून त्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1852मध्ये अस्पृश्यांसाठी, की जो समाज पीडित आहे, जो समाज मागास आहे, ज्या समाजाचा विकास झालेला नाही, अशा प्रकारे समाजामध्ये असलेल्या पीडित लोकांच्या विकासासाठी पुणे येथे भिडेवाड्यात स्वखर्चाने शाळा सुरू केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते जर माणसाने प्राशन केलं तर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपल्याला या सर्व कृत्रिम विषमतेवर, अंधश्रद्धेवर आणि अनिष्ट चालीरीती, रूढी, प्रथा, परंपरांवर जर मात करावयाची असेल तर त्यावरचा जो जालिम उपाय आहे तो म्हणजे शिक्षण आहे. आणि मुळात जर आपल्याला हे सर्व निवारण करावयाचं असेल तर संपूर्ण समाज हा 100% सुशिक्षित करणं आवश्यक आहे. आणि हे नेमकं महात्मा ज्योतिबा फुलेंनी हेरलं आणि सर्वप्रथम 1852मध्ये अस्पृश्यांसाठी पुणे येथे भिडेवाड्यात स्वखर्चाने शाळा सुरू केली. 1853 साली त्यांनी मित्राच्या साहाय्याने महार माग लोकांना शिक्षण घेण्यासाठी, शिक्षण शिकविण्यासाठी मंडळी नावाची संस्था स्थापन केली. की जर आपल्याला कोणत्याही प्रकारचा उद्देश पूर्ण करायचा असेल, आपल्याला ध्येय जर सिद्धीस न्यायचं असेल तर संघटित राहणं आवश्यक आहे. आणि म्हणून 1852मध्ये जे मिशन पूर्ण करण्यासाठी त्यांनी शाळा सुरू केली भिडेवाड्यामध्ये, त्यालाच मूर्त स्वरूप देण्यासाठी एक संघटना पुढे असावी म्हणून महारमाग लोकांची एक मंडळी नावाची संघटनासुद्धा स्थापन करावी, जेणेकरून त्यांना या चिखलातून बाहेर काढता येईल किंवा या अविकसित अवस्थेमधून त्यांना बाहेर काढणं सोयीचं होईल. 1868मध्ये त्यांनी आपल्या घराजवळच्या पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. मित्रहो, कालपर्यंत आमच्या समाजामध्ये अशा प्रकारची प्रथा असायची की आमच्या या मोहल्ल्यामध्ये किंवा या आमच्या वाड्यामध्ये ही विहीर कोणाची, तो हौद कोणाचा, ती हापशी कोणाची, जे पाण्याचे जे स्रोत आहे ते पाण्याचे स्रोत कोणाचे, तर मग हमके जातीचे, टमक्या धर्माचे, अशा प्रकारचे. आणि मग या जातीच्या लोकांनी त्या जातीच्या मोहल्ल्यामध्ये जाऊन पाणी ओढू नये किंवा पाणी घेऊ नये, त्यांना तो घेण्याचा अधिकार नाही, कारण ह्या पाण्याचा स्रोत हा विशिष्ट जातींचा आहे. मी संपूर्ण राज्यशास्त्राच्या अभ्यासकांना आणि ही क्लिप जे ऐकत असेल त्यांना अतिशय नम्रपणे सांगतो की पाणी म्हणजे कोणाची वैयक्तिक मालकी नाही. पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे, पाणी हे जीवन आहे, पाण्यावर कोणाचा वैयक्तिक अधिकार नाही. जमिनीच्या खाली जी काही खनिजं असेल, जी काही संपत्ती असेल, त्या संपत्तीवर पृथ्वीवर जीवन जगणाऱ्या सर्व समाजांचा, सर्व मानवांचा, मग तो कोणत्याही जातीचा असला तरी सारखा अधिकार आहे. म्हणून खालून वर बाहेर स्रोताने घेतलेलं जे पाणी आहे, वेगवेगळ्या साधनाच्या माध्यमातून वर ओढलेलं जे पाणी आहे, त्या पाण्यावर कोणत्याही वैयक्तिक जातीचा किंवा धर्माचा किंवा विशिष्ट लोकांचा हक्क
असूच शकत नाही. परंतु आम्ही स्वतंत्रपूर्व काळामध्ये की जेव्हा आमच्या देशामध्ये घटनात्मक व्यवस्था नव्हती, जेव्हा इंग्रजांचा प्रभाव होता, जाती व्यवस्थेचा प्रभाव होता, तेव्हा मात्र उच्चवर्णीयांनी अस्पृश्यांना पाणी देण्यापासून सुद्धा मोठ्या प्रमाणावर मज्जाव केला. अविकसित लोकांना किंवा या मागास लोकांना किंवा ज्यांना दुर्बल समजलं जात होतं, त्या दुर्बल घटकातील लोकांना पाण्यासाठी सुद्धा वनवान भटकावा लागत असे. ऐन उन्हामध्ये जिकडे पाणी आहे त्या पाण्यावर जर हे दुर्बल किंवा कनिष्ठ वर्गातील लोक जर आले तर ते बाटतं, विटाळ होतं आणि म्हणून त्यांना त्या विहिरीवरून पाणी ओढण्याचा अधिकार नव्हता. अशा वेळी 1868मध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या घरासमोरचा जो पाण्याचा हौद आहे तो पाण्याचा हौद संपूर्ण जनतेसाठी खुला केला. की ज्याला आपण आज पाणी हे जीवन आहे असं म्हणतो, ते पाणीसुद्धा या कनिष्ठ वर्गातल्या लोकांना पिण्यासाठी वापर करणं हे दुरापास्त होतं, अशक्य होतं. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले असं म्हणतात की जर त्यांना जीवन जगण्यासाठी जे आवश्यक आहे ते जर प्राप्त करून द्यावायचं असेल तर आपल्याला 2 पाऊल पुढे चालणं आवश्यक आहे, त्यांना कुठेतरी आरक्षण देणं आवश्यक आहे. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी यांना विकसित करण्यासाठी आरक्षणाच्या भूमिकेचं समर्थन केलेलं आहे. आणि याच विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी 24 ऑक्टोबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. फार मोठ्या प्रमाणावर ज्योतिबा फुलेंनी सत्यशोधक समाजाचं काम मोठ्या प्रमाणावर पुढे नेलेलं आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी या कनिष्ठ वर्गातल्या लोकांना कुठेतरी दुरुस्त होण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी एक अतिशय मोठ्या प्रमाणावर काम केलं आहे. त्यांनी गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड अशा प्रकारांच्या ग्रंथाचं लिखाण केलं. त्या लिखाणाच्या माध्यमातून, या ग्रंथाच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी वाईट प्रथा आणि परंपरावर सडकून आणि कडाडून अशा प्रकारची टीका केली आहे. महात्मा ज्योतिबा फुले हे या सामाजिक समतेची निर्मिती करण्यासाठी म्हणून आरक्षणाचा आग्रह धरतात. आणि त्यांची जी आरक्षणाची जी भूमिका आहे ती आरक्षणाची भूमिका समर्थनार्थ अशा प्रकारची आहे. कारण आपण पाहतो प्राचीन काळामध्ये जेव्हा हंटर कमिशन होतं की 19 ऑक्टोबर 1982ला जेव्हा हंटर कमिशनला शिक्षणाबाबत महात्मा फुलेंनी निवेदन दिलं तेव्हा त्यांची काय मागणी होती की 12 वर्ष वय पूर्ण करणाऱ्या सर्व मुलामुलींना मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्यावं. आम्हाला 2010पर्यंत वाट पाहावी लागली की आम्हाला शिक्षणाच्या अधिकाराचा, आम्हाला सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार होता, आम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकार होता. परंतु महात्मा ज्योतिबा फुलेंना जे 1982ला जे महात्मा फुलेंचं जे मत होतं ते आम्हाला 2010ला कळलं की प्रत्येक मुलामुलींना आपलं शिक्षण सक्तीचं असावं, प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं असावं. आणि प्राथमिक शिक्षणाचा पुरस्कार हा 12 वर्ष वय पूर्ण करणाऱ्या सर्व मुलामुलांना सक्तीचं शिक्षण असावं. आदिवासी जाती जमातींना शिक्षणात प्राधान्याने अनुक्रम म्हणजे अग्रक्रम द्यावा. आणि अशा प्रकारची भूमिका तत्कालीन तेव्हा महात्मा ज्योतिबा फुलेंनी व्यक्त केलेली आहे. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंचा समावेश हा आरक्षणाच्या बाबतीमध्ये समर्थनार्थ अशा प्रकारचा समजला जातो. त्यानंतर आपण आरक्षणाच्या बाबतीमध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या आरक्षणाच्या धोरणाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करू. त्यावरही आपण दृष्टिक्षेप टाकू. आरक्षणामध्ये राजर्षी शाहू महाराजांचं योगदानसुद्धा फार मोठ्या प्रमाणावर आहे. जेव्हा राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूरचे संस्थानिक झाले, जेव्हा कोल्हापूरचं संस्थान त्यांच्याकडे आलं आणि जेव्हा त्यांनी राजतख्तावर आपला राजतख्ताचा ताबा घेतला, राजसिंहासनावर ते बसले, त्यावेळी त्यांच्यासमोर अनेक आव्हानं अशा प्रकारची होती, फार मोठ्या प्रमाणात आव्हानं होती. जेव्हा त्यांनी राज्यकारभार किंवा त्यांनी शासनकारभार करण्यास सुरुवात केला तेव्हा त्यांच्या संस्थानामध्ये अनेक अशा प्रकारच्या अनिष्ट अशा प्रकारच्या प्रथा होत्या की ज्या समाजामध्ये प्राकर्षाने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी समाजामधले जे समाजकंटक आहे ते अग्रभागी राहत असत. आणि त्यामधली जी महत्त्वाची जी प्रथा होती ती म्हणजे देवदासी प्रथा. मी मागच्या तुमच्या स्लाईडमध्ये जेव्हा आरक्षणाच्या बाबतीमध्ये माझं मत व्यक्त केलं तेव्हा नेमकं देवदासी कशाला म्हणतात, देवदासी प्रथा ही काय भानगड आहे त्यावर थोडक्यात दृष्टिक्षेप टाकण्याचा प्रयत्न केला की ज्या मुलींना वयात आल्यानंतर म्हणजे रजोधर्म व्हायचा नाही अशा मुलींना दान दिलं जात असं.
आणि अशा मुलींना देव दासी असं म्हणतात. म्हणजे देवाची सेवा करणारी जी दासी आहे, देवांची सेवा करणारी जी युवती आहे, तिला देवदासी असं म्हटलं जायचं. आणि नंतर तिला होणारं जे बाळ आहे ते बाळ म्हणजे देवाची देणगी आहे अशा प्रकारे समजल्या जात असं. आणि ही जी प्रथा आहे ही मानवतेला काळिमा फासणारी प्रथा आहे. आपण नंतरच्या प्रथेचा उल्लेख करूया की सतीप्रथा. की सतीप्रथा म्हणजे काय आहे की ऐन तारुण्यामध्ये की वय कमी असताना विवाह करायचा आणि विवाह केल्यानंतर जर दुर्दैवाने त्या विवाहामधला दोघांमधला पतीचा जर मृत्यू जर झाला तर पतीचा मृत्यू झाल्यानंतर मात्र पतीची जेव्हा चिता पेटवल्या जाते त्याचे जेव्हा अंत्यसंस्कार होतात तेव्हा त्या पतीची जी पत्नी आहे ती पत्नीचं कोणत्याही प्रकारचं वय लक्षात न घेता त्या चितेवर तिला चढवलं जात असे आणि तिला जाळून मारल्या जात असे. आणि नंतर अशा प्रकारची जी सतीप्रथा होती किंवा त्याच्या पतीच्या मृत्यूनंतर त्या मुलीचे किंवा जी पत्नी आहे तिचे संपूर्ण केस म्हणजे याला आपण केशवपण असं म्हणतो ते केशवपणसुद्धा केलं जातं. त्याचे संपूर्ण केस काढले जात असे. आपण महिलांच्या शृंगारामध्ये जर आपण पाहिलं तर महिलांच्या डोक्यांची लांब केस हे महिलांच्या सौंदर्यामध्ये भर घालतात. अशा वेळी नेमकं त्याच्या महिलांच्या किंवा स्त्रियांच्या संपूर्ण आपल्या शरीरामध्ये जे सौंदर्य आहे ते सौंदर्य काढणाऱ्या प्रथेमध्ये सतीप्रथेचा किंवा केशवपणाचा उल्लेख आपल्याला प्राकर्षण करावा लागत असे. बालविवाह आपण पाहतो की लहान वयामध्ये मुलींचा विवाह केला जाते आणि लहान वयामध्येच तिला लहान मुलं झाल्यानंतर त्या मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारावी लागत असे. जर आपल्याला आपलं मूल बाळ सांभाळावयाचं असेल तर मुलगी किंवा महिला ही मॅच्युर्ड असणं आवश्यक आहे. तिचे विचार परिपक्व असणं आवश्यक आहे. जर ती आपली आईवडील किंवा माहेर सोडून सासरी आल्यानंतर जर तिला पतीसोबत जर आपल्याला संसार करावयाचा असेल आणि त्यापासून होणारं जे मुलं आहे त्याचा जर सांभाळ करावायचा असेल, सासू सासऱ्यांची मनं सांभाळावायची असेल तर अशा वेळी विवाह झालेली मुलगी जी आहे तिचं वय हे कमीत कमी आत्ताचे तत्कालीन आत्ताचे जे पंतप्रधान आहे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा आत्ताचं जे गव्हर्नमेंट आहे त्या गव्हर्नमेंटचा विचार तर आणखीन यापुढे सुरू आहे की महिलांचं विवाहाचं जे वय आहे ते 18 वर्षावरून 21 करावं की काय. आणि आम्ही प्राचीन काळामध्ये पाहतो की मुलींचा विवाह 10, 12व्या आणि 13व्या वर्षी केला जाते. अशा प्रकारच्या ज्या वाईट चालीरीती अनिष्ट रूढी प्रथा परंपरा होत्या, जातीव्यवस्था होती, अस्पृश्यता होती, या अस्पृश्यतेला राजर्षी शाहू महाराजांनी अतिशय कडाडून विरोध केलेला आहे. या जाती प्रथेला चिरडून टाकलं आहे. आणि जेव्हा आपल्या संस्थानिकांची दोर त्यांनी आपल्या हातामध्ये स्वीकारले तेव्हा पहिल्यांदा त्यांनी एक महत्त्वाचं धोरण स्वीकारलं की बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण मोफत व सक्तीचं असेल. राजर्षी शाहू महाराजांनी सर्वप्रथम जो ज्या धोरणाचा पुरस्कार केला म्हणजे अनुकरला किंवा पुरस्कार स्वीकारला तो ते धोरण म्हणजे बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मोफत व सक्तीचे शिक्षण होय. आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी 26 जुलै 1962ला मागासवर्गीयांच्या विकासाला चालना देण्यासाठी संस्थानामध्ये नोकऱ्यात 50% जागा राखीव ठेवण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. की का आवश्यक आहे मला जर या समाजाला विकसित करावयाचा असेल, मध्यमवर्गीयांचा विकास करावयाचा असेल आणि आम्हाला संपूर्ण समाजामध्ये समता निर्माण करून सर्वांना समान संधी जर उपलब्ध करून द्यावयाची असेल तर या अविकसित लोकांना किंवा या अनिष्ट चालीरीती रूढी प्रथा परंपरांनी ग्रासलेल्या लोकांना राखीव जागा ठेवल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा पर्याय नाही. आणि ते पहिलं पाऊल राजर्षी शाहू महाराजांनी उचललं आणि 1962मध्ये 1962मध्ये 50% राखीव जागा ठेवण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. शाहू महाराज असं म्हणतात की शिक्षण हे गुरुकिल्ली आहे. शिक्षण ही गुरुकिल्ली आहे. कशाची गुरुकिल्ली आहे तर सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना समजून घेण्यासाठी. आणि म्हणून त्यांनी सर्व वसतिगृहाची सुद्धा निर्मिती केली की जेव्हा वेगवेगळे विखुरलेले जे विद्यार्थी आहे, जे अतिशय गरिबीमध्ये किंवा दारिद्र्यामध्ये जीवन जगणारे जे विद्यार्थी आहे त्यांना जर त्यांच्यापर्यंत जर शिक्षण पोहोचवायचं असेल तर त्यांना एकत्रित राहण्याचं ठिकाण असावं. केवळ शाळा असून चालणार नाही तर त्या शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी जर खेड्यापाड्यामधून जर यावयाचं असेल तर त्यांना राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करता यावी म्हणून शाहू महाराजांनी वसतिगृह निर्माण केले. 1918मध्ये त्यांनी आपल्या संस्थानिकामध्ये एक वटहुकूम काढला आणि त्या वटहुकुमाद्वारे ते असं म्हणतात की जे गुन्हेगार जाती की आम्ही पाहतो की जे जाती व्यवस्था निर्माण केलेली होती त्या जातीय व्यवस्थेमध्ये अशा प्रकारच्या जाती निर्माण केल्या होत्या की त्यामध्ये आपण उल्लेख जर केला की पारधी समाज ज्याला आपण म्हणतो किंवा पारधी जी जात आपण त्याला म्हणतो की त्या पारधीला गुन्हेगार जात समजलं असे. आणि त्या जातींना दररोज पोलीस स्टेशनमध्ये येऊन हजेरी द्यावी लागत असे. हजेरी देण्याची
राजर्षी शाहू महाराजांनी पहिल्यांदा सांगितलं की कोणतीही जात ही गुन्हेगारी प्रवृत्तीची असू शकत नाही. त्यांच्यावर जन्म घेतल्यानंतर त्यांच्यावर जे संस्कार होतात, माणूस हा संस्कारक्षम आहे. संस्काराने तो गरीब कमी जास्त होत असतो. तो गुन्हेगार व्हायचा की त्याने चांगलं आयुष्य जगायचं हे संस्कारावर अवलंबून असतं. त्यामुळे जन्मजात माणूस कोणताही गुन्हेगारी प्रवृत्तीचा असू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी 1918मध्ये वटहुकूम काढला आणि त्या वटहुकुमाद्वारे असं स्पष्ट केलं आहे की कोणत्याही जातीला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजेरी देण्याची गरज असणार नाही. अशा प्रकारचा एक संस्थानिक या नात्याने राजा या नात्याने आदेश काढला. 1919मध्ये त्यांनी शाळेतील मुलांना अस्पृश्याची वागणूक देऊ नये म्हणून वटहुकूम काढला की मुलांना शाळेमध्ये अस्पृश्याची वागणूक मिळत असे. आज आम्ही पाहतो सर्वच जरी शाळा नसल्या तरी अनेक शाळांमध्ये अशा प्रकारचं समजलं जातं की त्या शाळेमध्ये विशिष्ट जातीच्या लोकांना प्राधान्य दिलं जातं, विशिष्ट वर्गातल्या लोकांना प्राधान्य दिलं जातं. गरिबांना मात्र शिक्षण घेण्यासाठी नाकारलं जातं की जर आईवडील जर श्रीमंत असेल, ते जर नोकरीवर जर असेल, ते जर या जातीचे असेल तर त्यांच्या मुलांना विशिष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश देत असताना प्राधान्य दिलं जातं. परंतु जर कनिष्ठ वर्गामध्ये एखादा विद्यार्थी कनिष्ठ वर्ग जातीमध्ये जर एखादा विद्यार्थी शिकत असेल, गरिबांमध्ये कुटुंबामध्ये जर एखादा विद्यार्थी शिक्षण घेत असेल तर त्याचे आईवडील जर शेतकरी किंवा मजूर जर असेल तर त्यांना मात्र शिक्षणामध्ये प्रवेश देण्यापासून अनेक संस्था ह्या वंचित ठेवतात. अशावेळी राजर्षी शाहू महाराजांनी मात्र एक सामाजिक न्यायाची सुरुवात केली आणि अस्पृश्यांना कोणत्याही प्रकारे शाळेमध्ये अस्पृश्याच्या मुलांना कोणत्याही प्रकारची अशा प्रकारची वेगळी वागणूक मिळणार नाही अशा प्रकारचा वटहुकूम काढला. त्याच प्रकारे त्यांनी व्यावसायिक व शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आरक्षणाची अंमलबजावणी केली. आणि ती अंमलबजावणी कशा प्रकारची केली की निवळ वरवर वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण नाही दिले की सामाजिक आरक्षण, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, वसतिगृह, अस्पृश्य हेच निवारण्याचं काम नाही केलं, तर प्रत्यक्षात ते उतरवत असताना त्यांनी ज्या निवडणुका घेतल्या की जातीय प्रथा ह्या बंद करून लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांनी राखीव मतदारसंघ निर्माण केले. आणि या राखीव मतदारसंघांमध्ये ज्या निवडणुका घेतल्या त्या निवडणुकामध्ये 47 मतदारसंघांमधून निवडणूक झालेल्या प्रतिनिधींमार्फत श्री दत्तोबा पवार नावाच्या चांभार व्यक्तीस परिषदेचे अध्यक्ष बनून लोकशाहीचा पाया घातला. नेहमी निवड हे लोक बोलघेवडे नव्हते, तर बोले तसा चाले आणि त्याची वंदावी पावले ते बोलत तसे चालत असत आणि ते त्यांनी प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारचं हे शाहू महाराजांचं आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांचं आरक्षणासंबंधीचं धोरण आहे. पुढच्या स्लाईडला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणाच्या धोरणाचा अभ्यास सविस्तरपणे करण्याचा प्रयत्न करूया. तुर्तास धन्यवाद.